नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते। 2 दिवसापूर्वी कम्युनिटी पेज वरती मी टाकलं होतं, पोस्ट केली होती की प्रश्नोत्तरांचा एक व्हिडिओ आपणला होऊन जाऊ दे। तर मग खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि खूप छान छान प्रश्न विचारले। प्रश्नोत्तरांचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करणार आहोत। सगळ्यात तर आधी कम्युनिटी पेज वरती हे सगळे प्रश्न तुम्ही बघू शकता। तर मग मी हे नाव आणि त्यांचा प्रश्न वाचन, काही नावं कशी आहेत की त्यांच्या मिस्टरांच्या नावावरती किंवा त्यांच्या भावाच्या नावावरती असतील चॅनल वगैरे किंवा त्यांच्या अकाउंट वगैरे, तर त्यामुळे ते तसं असेल। आणि जर मोठा प्रश्न असेल तर त्याचा शॉर्टकट मी सांगून तुम्हाला हे करेन, म्हणजे त्याचं उत्तर मंडळी। पहिला प्रश्न आपल्याला विचारतात मनाली, त्यांचा प्रश्न असा आहे, हाय धनु, वी सी युअर पॉझिटिव्ह पॉइंट्स थ्रू डेली व्हिडिओज. आय मस्ट से यू हॅव अ लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी. However, every person has some negative aspects as well. Analyzing and accepting those negative points and trying to work on this is also a very good quality. I would like to know what, according to you, are some of the negative points you have and what are the corrective measures you are implementing to improve that. Lots of love and good wishes to you. थँक्यू सो मच मनाली ह्या प्रश्नाबद्दल। तर माझ्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट्स जे असतील, म्हणजे असं निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या बाबतीत असं असतं की स्वतःला समजतं। माझ्यामधले निगेटिव्ह पॉइंट्स मला माहित आहेत की मी जास्त म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड आहे, पटकन राग येतो। आणि दुसरी गोष्ट की जास्त हळवी आहे किंवा ओव्हर थिंकर आहे मी, हे म्हणू शकता। कारण छोट्या छोट्या गोष्टींनी म्हणजे मनाला लागतात, असं होतं आणि त्रास होतो आणि मी लगेच रिॲक्ट होते। तर हे माझे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत। त्यावरती ओव्हरकम करण्यासाठी मी ह्या सध्याच्या 7-8 महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न करते, कारण ते करणं गरजेचं आहे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी। पुस्तकं चांगली वाचते, कुठलेही फालतूचे सिरियल्स किंवा हे बघतच नाहीये। जे काही गोष्टी बघते ज्या माझ्या करिअरला प्रेरणा देणारे असेल असेच काही रील्स बघणं किंवा मग त्याच्यानंतर असे मोटिवेशनल स्पीकर्स जे आहेत त्यांचे हे म्हणजे बघणं व्हिडिओज वगैरे, त्यासोबतच बायोग्राफी बघणं, कारण त्याच्यामधून आपण खूप शिकतो। आपल्याला असं वाटतं की आपण एकटेच नाही आहोत, तर बाकी सगळे खूप लोक आहेत। तर ह्या गोष्टी मी करते आणि मला स्वतःमध्ये बदल घडून आलेला दिसलेला आहे, म्हणजे जवळजवळ 70-80% मी स्वतःला चेंज झालेलं बघते आता, हे करते। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे श्रद्धा पाटील, ह्या बोलतात की हाऊ यू गेट कोलॅबरेशन फ्रॉम ब्रँड और हाऊ यू अप्रोच टू देम, गिव्ह गायडन्स फॉर बिगिनर्स अँड लव्ह युअर वर्क. थँक्यू सो मच श्रद्धा। पहिल्यांदा तर ब्रँडसाठी मी अजून एकदाही अप्रोच केलेलं नाहीये कुठल्याही ब्रँडला, कारण माझं असं म्हणणं की जर स्वतः आम्ही मागून काहीतरी मिळत असेल तर त्याला आपली किंमत राहत नाही। स्वतःहून लोक तुमच्या कामाला अप्रिशिएट करून जर तुम्हाला ब्रँड्स देत असतील तर ते आपलं काम म्हणजे आपल्या कामाची पोचपावती असते। तर ही एक गोष्ट करते। आणि ब्रँड आपल्याला कसे पाहतात, म्हणजे तुमचा ऑडियन्स कसा आहे, मोस्टली लेडीज जास्त ऑडियन्स असेल, चांगले ते एंगेज असतील लेडीज, तर मग ते स्वतःहून ब्रँड ते अप्रोच करतात, तुम्हाला मेल करतात, त्या मेलला तुम्ही उत्तर द्यावं लागतं, त्याच्यानंतर त्यांच्याशी कॉलवरती कन्व्हर्सेशन होतं, त्यानंतर ते डिस्कस होतात गोष्टी। मोस्टली ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला ब्रँड्स मिळतात किंवा स्किन केअर टिप्स मध्ये तुम्हाला ब्रँड्स हे भरपूर मिळतात। तर हे असं होऊ शकतं। शक्यतो मी अजूनही स्वतः तुम्ही अप्रोच करू शकत नाही, कारण मग ते खूप मला तरी वाटतं की ते ऑड वाटतं स्वतःहून मागणं की मला ब्रँड्स द्या म्हणून। त्यापेक्षा आपलं काम बघून कोणीतरी दिलं तर मग ती गोष्ट वेगळीच असते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे स्नेहा घाटगे यांनी, की एक सक्सेसफुल ब्लॉगर बनणं खूप डिफिकल्ट आहे, कारण 2 वर्षामध्ये खूपच कॉम्पिटिशन वाढले, खूप क्रिएटर्स झालेत, तुला काय वाटतं त्याबद्दल? कोरोनामध्ये सगळ्यांनी भरपूर सफर केलंय, मी सुद्धा खूप साऱ्या बातम्या बघितल्या होत्या आणि काही काळानंतर कोरोनाच्या बातम्या बघणं बंद केलं। फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे खूप साऱ्या गोष्टी सगळ्यांना फेस कराव्या लागल्या। ब्लॉगिंग हे करिअर असं आहे जिथे तर तुमचं लक चमकलं, नशीब उघडलं तर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी मिळतात। आणि एक सगळ्यांना वाटतं की हे सोपा मार्ग आहे खूप पैसे कमवण्याचा, म्हणजे पर्सनल लाईफ दाखवलं किंवा मग आपण एखाद्या गोष्टी असं दाखवलं तर तसं होत नाही। इथे जेवढं आपल्याला वाटतं की खूप चांगलं आहे तसंच खूप वाईट गोष्टी सुद्धा आहेत। पण वाढलेले आहेत क्रिएटर, कारण असं म्हणतात ना की एक सेकंड ऑप्शन म्हणून आपण बघू शकतो, पण इथे मेहनतही तेवढीच आहे। कॉम्पिटिशन मला वाटत नाही, कारण 5 दुकानं असतील आणि त्या 5 दुकानामध्ये मिळणारा माल वेगवेगळा असेल किंवा कलाकृती वेगळी असेल तर ऑडियन्सला जी गोष्ट आवडते तिथेच ऑडियन्स जाणार, किंवा जो प्रेक्षक वर्ग किंवा जे लोक असतील ते। तर कॉम्पिटिशन वाढत नाही। जर मी चांगला कॉन्टेंट टाकला तर लोक मलाही बघणार, दुसरीलाही बघणार। मी जर ॲव्हरेज कॉन्टेंट टाकलं तर थोडी कमी व्ह्यूज मिळतील, तर ते होऊन जातं। त्यामुळे मला कॉम्पिटिशन असं कधी वाटलं नाही। बाळासाहेब गडे विचारते
की ताई तुला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं, कोणत्या विचाराने तुम्ही इन्स्पायर झालात? मला सगळ्यात जास्त द सिक्रेट हेच पुस्तक आवडलेलं आहे. पॉझिटिव्ह विचार नक्की कोणत्या पद्धतीने करायचा हे इथं समजावलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी नेहमी विचार करत असते. कधी कधी मला कन्फ्यूज झालं तर मी डिरेक्टली एखादं पान ओपन करते आणि त्या माझ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे जे मनात माझ्या प्रश्न चाललेलं असतं त्याचं उत्तर तिथे असतंच. खूप सारी पुस्तकं वाचते आता आणि सध्या तरी खूप सारी पुस्तकं आवडू लागले, तर मग हळूहळू मी तुम्हाला ब्लॉग मधून सुद्धा सांगत राहते की हे पुस्तक मी वाचलं वगैरे म्हणून. त्याच्यानंतर कीर्ती विचारते की माझं क्वेश्चन आहे तू केलेली इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल थोडी माहिती सांग, लाईक शेअर मार्केट, SIP, म्युच्युअल फंड्स. शेअर मार्केट, SIP, म्युच्युअल फंड्स यामध्ये ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत त्या सगळ्या माझे दाजी बघतात आणि मी शक्यतो तिकडे कमी लक्ष घालते. मी फक्त काय करायचंय मग त्यांनी सांगतात तिकडे देऊन सोडते. RD वगैरे म्हणाल तर तिथे मी इन्व्हेस्ट करते आणि ती RD वयाच्या 60व्या वर्षापर्यंत मी चालूच ठेवणार आहे. त्याच्यानंतर सुवर्ण योजनेमध्ये पण मी गुंतवते, कारण का एकदम एखादी सोन्याची वस्तू, मला सुद्धा सोन्याच्या वस्तूंची आवड आहे का गुंतवणूक म्हणून, कारण सोन्याचे भाव वाढतायत जास्त, आधी मी इन्व्हेस्ट करत नव्हते. मग ते सुवर्ण योजनेमध्ये एखादी रक्कम दर महिन्याला गुंतवली की एकदम 15 महिन्यानंतर आपण ती गोष्ट घेऊ शकतो. आता पुढच्याच महिन्यामध्ये माझी एक सुवर्ण योजनेची हे मुदत जी आहे ती संपत येते, तर ते बरं पडतं. म्हणजे एकदम आपण रक्कम देऊन काही घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्या किमतीने आपण ते घेऊ शकतो. तर ह्या 2 योजना माझ्या सध्या माझ्या लक्षातल्या आहेत. बाकी SIP मध्ये गुंतवलेले आहेत, म्युच्युअल फंड्स मध्ये सुद्धा आहेत आणि शेअर मार्केटच्या याच्यामध्ये सुद्धा. मग ते सचिन आणि माझे जीजू जे आहेत ते बघतात. त्यानंतर ह्याबद्दल माहिती हवी असेल तुम्ही राजश्रीच्या चॅनलवरती विचारू शकता. अंकिता पाटील आपल्याला बोलते, ताई मला तुझे ब्लॉग प्रचंड आवडतात, थँक्यू सो मच. तू जे काही डेव्हलप केलंय स्वतःला त्यामुळे मी फार मोटिवेट झाले तुझ्याकडून, थँक्यू. मलाही तुझ्यासारखा डेव्हलप अँड कॉन्फिडंट व्हायचं आहे, तर प्लीज काही टिप्स दे ना. मी एक तुला सांगू, स्वतःवरती भरोसा ठेव आणि कंटिन्युअसली ना स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष दे. फक्त आपल्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आपण जे करतोय ते आपल्या चांगल्या आयुष्यासाठी करतोय आणि काही इलिगल करत नाही आहोत, काही चुकीचं करत नाही आहोत, ही गोष्ट जेव्हा मनात ठेवतो ना तेव्हा आपण पुढे जात राहतो. आणि एक गोष्ट की बोलणारी लोक असतात, तुम्ही चांगलं करा वाईट करा बोलतातच, तर ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचं. आपण जर एखादी गोष्ट करेक्ट करत असू तर आपल्या कामावरती विश्वास ठेवायचा, एवढंच. आणि हळूहळू तो कॉन्फिडन्स येत जातो. तेजस्विनी विचारतायत मला, तेजस्वी कुझिन विचारतायत मला, युट्यूब जेव्हा सुरू केलंस त्यावेळी सुरुवातीला मॅनेज करते वेळेची धावपळ, तेही लहान मुलाला घेऊन सगळं मॅनेजमेंट, आणि नंतर कमी व्ह्यूज येत आहेत याच्या आलेलं डिप्रेशन. ऐकून तुझी इनिशियल युट्यूब जर्नी बद्दल सांग. हाऊ यू यूज टू मॅनेज एव्हरीथिंग विथ अ स्मॉल किड, हाऊ डिड यू कीप युअरसेल्फ मोटिवेटेड ड्युरिंग दोज इनिशियल डेज, थँक्स. तर जेव्हा युट्यूब स्टार्ट झालं माझं नुकतं, तर ते कोविड संपत आलं होतं. 2019चा एंडिंगचा काल होता किंवा 2020चा एंडिंगचा काल होता तो, आणि तेव्हा मी स्टार्टअप केलं होतं म्हणजे परत. आणि त्याच्यानंतर कसं एक ऑडियन्स बेस चांगला मिळालेला होता मला. आणि तेव्हा सचिनचं वर्क फ्रॉम होमच होतं जवळजवळ. 2020च्या नंतर जवळजवळ 21 स्टार्ट झालं तेव्हा सचिनचं वर्क फ्रॉम होम होतंच एक वर्षभर. त्यामुळे मॅनेज करायला एवढं अवघड झालं नाही, कारण सासरे पण माझ्या सोबत असल्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि आरव थोडा मोठा होता, 5 वर्षाचा झाला होता, त्याच्यामुळे 4 वर्षाचा होत असतो, त्याच्यामुळे एवढं काही मला असं हे नाही आलं. पण ठीक आहे, बऱ्यापैकी इथं कसं चाळीत राहत असल्यामुळे कसं लोक सगळे सांभाळून घेत होते. आणि कोविडच्या याच्यामुळे थोडंसं घरीच असल्यामुळे कोणताही असा इश्यू आला नाही स्टार्टिंगला. आणि एकदम जर आधी म्हणत असेल, जेव्हा मी कुकिंगचं चॅनल काढलं होतं तेव्हा पण आरव खूप सपोर्टिव्ह आहे माझं पोरग, म्हणजे शांत आहे. खेळायला दिलं तर ते खेळत बसायचं, कधी त्याचं कुठल्या गोष्टी त्याचं सुशी सगळं टायमात असायचं, त्यामुळे ते सगळं मॅनेज करता यायचं मला. थोडीशी धावपळ व्हायची, ती प्रत्येकीची होतेच, कारण आई वडील ते सोबत नाही आहेत किंवा अजून कोण मोठं नव्हतं त्याच्यामुळे. पण ते आपोआप मॅनेज होत गेलं. कधी ते वाटलंच नाही की कधी बर्डन आहे किंवा डिप्रेशन पण कधी नाही कमी व्ह्यूजचं. कारण मला माहिती आहे, जर एखादा बिझनेस जरी टाकला तरी बिझनेसमध्ये आज एक प्रॉफिट चांगला झाला तर उद्या होत नाही. तर अशा पद्धतीने ते डोक्यात धरूनच चाललं पाहिजे. आज तुमचे व्ह्यूज चांगले येतील तर उद्या येणार नाही. फक्त आपण एक पॉझिटिव्ह माइंड ठेवून चाललं पाहिजे की हा मला नेहमी चांगले व्ह्यूज येणार, माझा कॉन्टेंट चांगला राहणार. जसं आपण म्हणतो आज माझा व्यापार चांगला राहणार बिझनेसमध्ये, तर तसंच आपल्याला पुढचा प्रश्न विचारायला शुगरी स्पायसी नेहा. हाय धनू बोलते, कारण मी तुझ्याच एजची आहे, काहीच हरकत नाही. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर सक्सेस. मी तुझे व्हिडिओज लॉकडाऊन नंतर बघायला लागले, जेव्हा सबस्क्रायबर 20-40K मध्ये होते. तू खूप स्वतःला एक्सप्लोर केलेस आणि पुढेही करशील. पण मला तुला एक विचारायचं आहे, मी एक हाऊसवाईफ आहे आणि तुझ्या दृष्टीने हाऊस क्वीन आहे. खूप लेडीज लग्नानंतर किंवा डिलिव्हरी नंतर खूप अडकल्या जातात फॅमिलीमध्ये. लेडीजना असं वाटतं की त्या घरात नसतील तर काहीच होऊ शकत नाही घरात. एक हा क्विज आहे,
आणि तू त्याचा आन्सर दे की लेडीजने स्वतःचा विचार का करावा आणि कधीपासून करावा, कोणासाठी करावा. बस, बिकॉज मी स्वतः पण त्याचं उत्तर शोधते. एक कथा आहे, तुम्हाला माहित आहे की जेव्हा एकट्या लेडीजला असं वाटत असतं की मी आहे म्हणून हे सगळं होते, मी आहे म्हणून हे सगळं होते, मी नसेल तर काय होईल, किंवा नवऱ्याचा डबा कोण करेल, मुलांचं कोण बघेल, किंवा घरचं कोण करेल, भाजी कोण आणलं, असं आपल्याला असं वाटतं की आपण करतोय म्हणून हे सगळं होतंय, नाहीतर होणारच नाही. पण ती जेव्हा या जगातून जाते ना, तेव्हा त्या घरकामाला बाई लावलेली असते. ती सगळी कामं, म्हणजे एक घरकामाची बाई लावल्यानंतर जी सगळी कामं आपण पगार देऊन करतो ती सगळी कामं आपोआप होत असतात. प्रत्येक तिच्या मुलांनी पण त्यांचं वे शोधलेलं असतं आयुष्य जगण्याचं. त्यामुळे आपण आहोत म्हणून गोष्टी होतात, किंवा आपण नसल्यामुळे होणार नाहीत हा तर विचारच काढून टाकायचा. त्यामुळे आपल्या अटीवरती आयुष्य जगायला सुरुवात करायची. आपण फक्त डिपेंडंट आहोत, आपण कुणासाठी काय करतोय किंवा आपल्यामुळेच हे होते, हा मला तर अजब वाटतं. कारण एकदा आपल्या मनात असते की मी करतोय म्हणून, मी नसते तर ह्यांचं काय होईल, त्यांचं काय होईल. त्यामुळे ज्या क्षणी आता तुम्ही स्वतःला ओळखलात त्याच क्षणीपासून स्वतःचा विचार करायला सुरुवात करा. कारण घरातली बाईच एक असते जी स्वतःचा विचार करत नाही, नुसतं सगळ्यांचा विचार करत राहते. त्यामुळे कधी कधी आपली मतही मांडायला शिका आणि आपला विचारही करायला शिका. जेव्हा आता तुम्हाला वाटतं ना तर सांगायचं मला हे आता करायचं आहे आणि मला हे आता माझं आयुष्य जगायचं आहे. ब्लॉगिंग करताना कोणतंही इन्कम नसताना इन्व्हेस्ट केलं पाहिजे का? म्हणजे ट्रॅव्हल फॉर ब्लॉगिंग, हॉटेल्स एक्सप्लोर, ब्युटी हॉल बनवायचं झाला तर त्यात इन्व्हेस्टमेंट, हे सर्व कसे करायचे प्लीज गाईड. स्नेहा गाटगेच विचारतात. ब्लॉगिंग करताना फक्त मला वाटतं तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बनवायचे असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागणार ट्रॅव्हल्सचं, किंवा हॉटेलचं वगैरे असेल तर तुम्हाला हॉटेलशी कॉन्टॅक्ट वाढवावे लागतील. डेली ब्लॉगिंग जर तुम्ही घरातले करत असाल तर तुम्हाला इन्कम जर हवं असेल तर तुमचं मिनिमम इन्व्हेस्टमेंट कमी पाहिजे. तुमची 5 रुपये इन्व्हेस्टमेंट असेल तर 10 रुपये इन्कम तरी यायला पाहिजे तुमचं. नाहीतर तुम्ही 10 रुपये खर्च करणार, तुमची इन्कमच 5 येणार, तर मग काहीच फायदा नाही. त्यामुळे हा सगळा विचार करून तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. विधी कोत्रे विचार, डेली ब्लॉगसाठी घरचे सपोर्ट करत नसतील तर कसले व्हिडिओ बनवायचे? पहिले तर मला माझं सांगणं, फॅमिली सपोर्ट असेल तर आपण सगळीच गोष्ट चांगली करू शकतो. तरीही तुम्हाला इच्छा असेल आणि बनवायचे असतील व्हिडिओज वगैरे तर खूप सारे आहेत. रांगोळीच्या आहेत, रांगोळी तुम्ही कशी काढता ते दाखवू शकता. मेहंदीच्या आहेत, खूप सारे ऑप्शन आहेत. टॉपिक्स फॉर व्लॉग्स असं शोधू शकता, किंवा टॉपिक्स फॉर युट्यूब व्हिडिओज असं टाकू शकता. तुम्हाला खूप सारे ऑप्शन युट्यूबवरतीच मिळतील किंवा गुगलवरती सुद्धा मिळतील. भटकंती आणि खाणे विचारतात, तुम्ही दोघांनी लग्नाला होकार देण्यासाठी नक्की काय विचार करून दिला, किंवा कसं ठरले की हीच किंवा हाच माझा लाईफ पार्टनर? आमच्या लग्नाचा व्हिडिओ टाकलेला नाहीये कारण तो नाहीच आहे. आणि दोघांनी हाच विचार करून दिला होता की पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी आम्ही 3-3.5 तास एकमेकांशी बोललो होतो. माझ्या मनातल्या काही गोष्टी किंवा त्यांच्या मनातल्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि आधी मला टेन्शन होतं की कसं होईल मुंबईचा नवरा वगैरे, कारण मुंबई कधी बघून माहित नव्हती. मुंबई सिटी खूप क्राऊडेड असते म्हणायचे सगळे लोक, मग आपला टिकाव लागेल की नाही ह्या भीतीने मी आधी नाही म्हटलं होतं. पण नंतर यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणायला लागले की असं नाही, एकदा तू रमलीस की रमशील मुंबईमध्ये. हो तसंच झालं. तर मग आम्ही आधी फक्त 3-3.5 तास बोललो होतो आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोलून सगळं सॉर्ट आउट केलं होतं, काय माझ्या मनातले विचार आहे. त्यामुळे खूप भीती गेली. आणि लग्नामध्ये 10 महिन्याचं अंतर होतं, साखरपुडा आणि लग्नामध्ये, त्यामुळे आम्ही भरपूर बोलायचो. त्यामुळे माझ्या मनातून ती भीतीच निघून गेली. आणि मग काय नाही, हाच विचार, फक्त आम्ही एकमेकांचे विचार बघितलेले आणि त्यावरून समजतं. जरी तुम्ही 1 तासभर जरी एखाद्याशी बोललात तरी त्याचं बोलण्याची पद्धत किंवा तो कोणत्या पद्धतीने बोलतोय, 5 मिनिटाच्या बोलण्यावर तुम्ही समजू शकत नाही. पण 2-2.5 तास जर तुम्ही बोलला तर हळूहळू बोलण्याच्या ओघात माणूस खूप काही बोलून जातो, त्यावरून समजतं. त्याच्यानंतर अथर्व कुलकर्णी, धनश्री मला हे विचारायचे आहे की लग्नाच्या बाबतीत नवरा कसा असावा याबाबत तुझ्या काय कल्पना होत्या? मला इतकंच होतं की स्वभावाने चांगला आणि निर्व्यसनी असावा. बाकी मला काही असं हे नव्हतं की सगळ्यांच्या अपेक्षा असतात आता आणि असाव्या, पण प्रत्येकाची पद्धत म्हणजे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. माझं एवढंच होतं की चांगलं इन्कम असेल, म्हणजे एकदम लाखो मधला नको, पण बेसिक गरजा पूर्ण होता येतील असं इन्कम असेल, स्वभावाने चांगला असेल, आणि पहिली गोष्ट की निर्व्यसनी नवरा असावा. आणि ते सगळे गुण होते यांच्यामध्ये. आणि पैशांचं काय म्हटलं की आपण दोघांनी पण जॉब करून कमवू शकतो, त्यामुळे असा विचार केला होता. आणि माझ्या आईनेही तोच विचार केला होता. तर ह्या माझ्या कल्पना होत्या. जेव्हा तुला खूप आळस कंटाळा येतो तेव्हा तू काय करते? म्हणजे मला असं होते की कधी कधी खूप आळस येतो, तर मग स्वयंपाक करवत नाही. तर मला खूप आळस आला ना तर मी गप्प झोपून टाकते. मी दुसरं काय करणार, आळस असताना कुठलंच काम चांगलं होऊ शकत नाही. 5-10 मिनिटाचा मी नॅप घेते, फ्रेश वाटतं, मग उठून कामाला लागते. पूजा घोडके विचारतात, हाऊ टू बी हॅपी ऑल द टाइम?
नेहमी आपल्या आयुष्यात जे चांगलं घडलेलं आहे त्या गोष्टींचा विचार करावा, आपल्याला आनंदी राहता येतं आणि जे आहे त्यात समाधान तर मानवत, पण जे नाही आहे ते मिळवण्यासाठी मेहनत करायची, त्यामुळे हॅपी राहता येतं. हा माझा मंत्र आहे. त्यानंतर आता इथं युजर वगैरे असं आले त्यामुळे तो मला नाव दिसत नाहीये, पण यामध्ये त्यांनी 11 प्रश्न विचारलेत. बऱ्यापैकी मला वाटतं की सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे याच्यातच मिळतील. तू स्नेहा आणि कोमल कॉन्टॅक्टमध्ये आहात का? मी स्नेहासोबत कॉन्टॅक्ट आहे माझा. मी कोमल सोबत माझा कॉन्टॅक्ट आहे. बाकी तिघींचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट असं मला माहित नाही. स्नेहा म्हणजे जे तुम्ही म्हणताय अमेरिकन आणि कॅलिफोर्नियन मॉम असं, आणि त्याच्यानंतर कोमल युरोपियन कोमल ब्लॉग्स वगैरे. तर आहे, बोलणं होतं आधीमध्ये कधी पण. त्याच्यानंतर तुझं आणि सचिनचं एज काय आहे? मी 30शीतले आहे, ते 40शीतले आहेत. त्याच्यानंतर सचिन इंजिनियर आहेत का? हो, ते आता त्यांची पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजरची. त्यानंतर तुझी आणि सचिनची रास काय आहे? त्यांची मीन आहे, माझी तूळ आहे. माझा फेवराईट कलर व्हाईट स्काय ब्ल्यू. माझं सगळ्यात आवडतं फूड गुलाबजामुन मिसळ. माझं फेवरेट व्लॉगर आणि यूट्यूब खूप सारे आहेत. आता बाहेरचं म्हणाल तर स्नेहाचे व्लॉग्स मला आवडतात खरंच, कारण तिची मुलगी मला भयंकर आवडते. मी खूप म्हणजे शक्यतो मी कमी व्लॉग्स बघते जास्त करून, कारण तेवढा वेळ मिळतच नाही. प्रत्येक व्लॉगरचं आहे की त्यांना जास्त वेळ मिळत नाही, तर मी कधीतरी बघते. प्लस प्रांजलचे पण व्लॉग्स मला आवडतात, म्हणजे घरगुती तिचं बोलणंच मला आवडतं आणि मी शक्यतो प्रांजलशी खूप बोलते फोनवरती. कधी मला असं स्ट्रेस वाटलं की मी प्रांजलला फोन करते की, आणि प्रांजल म्हणजे सोनाली शिंदे, तर मी प्रांजल ब्लॉगचं नाव घेते, सोनाली शिंदे. तर तिच्याशी मी भरपूर बोलते फोनवरती, भरपूर म्हणजे भरपूर बोलते. तिचं काय माहिती खूप एवढं कनेक्शन आहे, खूप बोलते. माझा फेवराईट ड्रेस टाईप म्हटलं तर मला साडी आवडते. आता ड्रेस टाईप असं ड्रेसिंग सेन्समध्ये म्हटलं तर साडी असं म्हणा, किंवा नॉर्मल जर असा ड्रेस म्हटलं तर मला मग जे ड्रेस असे छान कव्हरअप झालेलं असतं ते तर आवडतात. ऑकेजनली मला वन पीस वगैरे घालायला आवडतं, पण चुडीदारमध्ये आता जसं मी घातलेलं आहे हे 3/4 हँडवाले किंवा प्लाझो अशामध्ये आवडतं मला. लेगिन्स वगैरे हा प्रकार शक्यतो जास्त आवडत नाही. लग्नाच्या वेळेस तुझं वय काय होतं? माझं वय 21 होतं. कधी तुला सिरियल किंवा मूवीची ऑफर आली तर ऍक्सेप्ट करशील का? सिरियलची नाही करणार, मूवीचे एखाद्या वेळ आली तर करेन, काही एखादा छोटा रोल, कारण ते तेवढ्या पुरतंच काम असतं. सिरियलचं कसं कंटिन्युअसली चालत राहतं, त्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात, मग ते फॅमिलीला टाइम देता येत नाही. त्यामुळे जे आहे तेवढंच समाधानी आहे. त्याच्यानंतर हा लास्ट क्वेश्चन आहे बरं का. युअर फेवराईट कुकिंग चॅनल ऑन यूट्यूब बोथ मराठी आणि हिंदी? मला मराठीमध्ये सरिताज किचन आवडतं, मधुराचे पण सुद्धा व्हिडिओ चांगले, आणि हिंदीमध्ये म्हटलं तर मला एक युअर फूड लॅब म्हणून आहे, ते जास्त आवडतं. आणि मी जे प्रश्न घेतलेले आहेत जास्त पर्सनल असतील तर ते प्रश्न मी घेतलेले नाही आहेत, सॉरी, कारण अति पर्सनल मलाही शेअर करायला नाही आवडणार. बाकीचे मी प्रश्न ते सगळे घेतले आहेत. तर सोनाली जावळे विचारतात, पुण्यात घर घेण्याची इच्छा आहे का? आता कोल्हापूरमध्ये घेतलंय, पुण्यामध्ये बघू कधी सचिनचं पुण्यामध्ये ट्रान्सफर वगैरे झालं तर. त्याच्यानंतर जर घेतला असेल तर कुठे घेणार? निगडी किंवा मग चिंचवड या भागामध्ये. जर एखाद्या नवीन सुनेच्या नंदा आणि सासू मुद्दामहून खोड्या काढत असतील तर काय करावे? जशास तसे उत्तर द्यावे. लाईफस्टाईल विचारतात की सध्या आपल्याला खूपच वेगवेगळ्या प्रकारचे अनेक माणसं भेटतात किंवा घरातील आपली माणसं असतील, आपण त्याच्याबद्दल नेहमी चांगल्या प्रकारे विचार करत असतोच, मग तीही माणसं तशाच प्रकारे आपल्याला समजून किंवा आपला विचार करत असतील. थोडक्यात धरून ते आपण आपल्या किंवा बाहेरची देखील माणसं आपण जितकी आपली समजतो तितकीच असतात. हे कसे ओळखावे? समोरच्या लोकांवर विश्वास कसा ठेवावा की तेही आपलेच आहेत? हा प्रश्न खरंच खूप आवडला, कारण कधी कधी असं होतं की आपण खूप काही गोष्टी समोरच्या माणसांसाठी करतो की ती माणसं आपलीच आहेत असं समजून, आपल्याबद्दलही ते तसाच विचार करते जसं आपण करतो, पण कधी कधी तसं होत नाही आणि भ्रमनिराश होऊन जातो. त्यांच्या 1-2 ऍक्टवरून आपल्याला समजतं छोट्यात छोटी गोष्ट, म्हणजे ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं घडलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला समजतं की ते कसे रिॲक्ट करतात. आणि आपण तेवढे तरी लहान नाही आहोत तसं न समजण्यात, पण तिथून कल्टी मारायची. मी तरी सरळ सांगते, जर असं वाटत असेल ना की समोरचा माणूस म्हणजे आपण जितकं करतो तितकं आपल्याला समजून घेत नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे न म्हणण्यापेक्षा निदान छोटीशी काळजी पण आपली त्यांच्याकडून होत नाही, तर समजायचं की कदाचित त्यांच्याने आपल्या वाईब्स मॅच होत नाहीत. माझं तरी असंच असतं की पहिल्यांदा मी सगळंच सगळ्यांसाठी करायला जायचे,
आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपली किंमत नसायची. पण जेव्हा मी लिमिटेड वागायला सुरुवात केलं तेव्हा मग गोष्टी कशा ते समजायला. आणि शक्यतो आपले जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा आपल्याला जास्त समजतं की माणसं कशात, किंवा अति चांगले दिवस जरी आले तरी सुद्धा समजते की माणसं कशी. प्राजक्ता भोयर विचारतात, नवीन उगम पावलेली रिॲक्शन रोस्टर्स वाल्या ज्या दोघी उद्धट महिला रागात बोलणाऱ्या, जशा काही मागच्या जन्मीचं काहीतरी वैर आहे तुझ्याशी, त्यांच्याबद्दल काय बोलशील? खूप निगेटिव्हिटी पसरवत चालल्यात आहे. असेल कदाचित वैर म्हणूनच त्या आता करतात. माझंच नाही, खूप साऱ्या युट्यूबर्सना त्या करत आहेत. तर सगळा प्रश्न इथे डॉलरचाच आहे, कारण कोणीही फुकट करणार नाही कुठलेच व्हिडिओ बनणं, कोणी इतकं रिकामी नाहीचे. भलेही त्या आता काही निगेटिव्हिटी पसरवत असतील किंवा काय होत असेल तर नवीन कर्माचा उदय झाला असेल. कारण कसं होतं, मी ज्यांना फॉलो करते त्यांचं एक वाक्य असं आहे की तुम्ही जेव्हा गुरुमार्गात असता आणि तुमचं काही पूर्वजन्मीचं पाप वगैरे असेल किंवा काही गोष्टी तुमच्या हातून नकळत घडल्या असेल चुकीच्या, तर असे लोक येतात तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला शिव्याशाप देतील किंवा तुम्हाला खोटं बिटं ठरवतील. तर ते तुमचं पाप जे आहे ते नष्ट करत आहेत. तुम्ही उत्तर देऊन तुम्ही तुमचं कर्म वाढवू नका. त्यामुळे मी पहिल्यांदा 1-2 वेळा रिॲक्ट झाले की समजवायचा हे प्रयत्न केला, पण त्यातल्या एकटीने तरी सचिनने एवढ्या चांगल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला, तर त्यातल्या एकटीने तरी अशी इतकी वाह्यात पोस्ट टाकली होती कम्युनिटी पेजवरती. मी ती स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवली आहे आणि मी माझे जे ओळखीचे पोलीस आहेत त्यांना पण मी दाखवली आहे. यांची वगैरे केली, सगळ्या गोष्टी केल्या, ज्या काही इलिगल गोष्टी करणं वगैरे ह्या सगळ्या. मग ते आता फक्त बाकी प्रोसिजरच तेवढी बाकी आहे. मग मी तिथं थोडीशी म्हटलं की जिथं काही लोक म्हणजे झोपलेल्याला जागी करतायत, सोंग घेतलेला नाही करतायत, तर मग अशा व्यक्तींच्या मागे लागून टाइम वेस्ट कशाला घालवायचा. त्याच्यापेक्षा मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे, अजून पुढे जायचं, तर त्याकडे लक्ष द्या. त्यांचं कर्म त्यांना बघून घेईल. बाकी खरं खोटं हे कोणाच्या माणसावरून किंवा कोण कुणाला कसं ठरवते ह्यावरून कधीही ठरत नाही. सगळ्यांचा हिशोब घेणारा वरती बसलेला आहे. किंवा लोकांच्या सांगण्यावरती मला अजिबातच हे होत नाही की हा असा आहे तो तसा आहे. मी कधीही कुणाच्या सांगण्यावरती विश्वास ठेवला नाही. की मी स्वतः एक्सपिरियन्स केला की हा माणूस आपल्याशी कशा वागतो आणि त्यानंतरच मी आपली मतं बनवलीत. कोणी सांगते म्हणून कोणी कुणाची मतं बदलवू शकत नाही. माझा एकच प्रश्न, तू मला कधी भेटणार? मला तुझ्याशी भेटून खूप बोलायचंय. लवकरच भेटू. प्रिया सोमकीच्या खंदारे बोलतात, जनश्रुती जशी रियल IS फॅमिली खूप चांगली आहे, चांगल्या विचारांची आहे. राहिला प्रश्न लोकांचा तर जास्त विचार करू नकोस. पॉझिटिव्ह थिंकिंग और पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी काय करता मॅम तुम्ही? मोहिनी शिंदे. मी आता जसं म्हटलं की जेवढं तुम्ही ज्या गोष्टींचा तुम्ही जास्त विचार कराल तीच गोष्ट जास्त वाढीला लागते. जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या सान्निध्यात राहाल, पॉझिटिव्ह गोष्टी बघत राहाल, सकारात्मक गोष्टी वाचत राहाल, सकारात्मक लोकांशी भेटत राहाल, सकारात्मक गोष्टी आयुष्यात जास्त करत राहाल, कोणत्याही गोष्टीची सकारात्मक बाजू बघत राहाल, तरच तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता कायम. कारण पॉझिटिव्ह राहणं ही एक सवय आहे, विचार आहे तो एक. अंकिता पाटील विचारतात, ताई युट्यूब चॅनल स्टार्ट करण्यापासून ते सक्सेसफुल बनवण्यापर्यंत कशी प्रोसेस आहे ते जरा डिटेलमध्ये सांगशील का? आणि प्लीज नवीन युट्यूबरला मोटिवेट करण्यासाठी तुझी इन डिटेल इन्फॉर्मेशन दे. एडिटिंगचं ॲप, थंबनेलसाठी कोणतं ॲप घरच्यांच्या समोर असताना? तर एडिटिंगसाठी इनशॉट हे ॲप, थंबनेल बनवण्यासाठी पिक्सआर्ट हे ॲप, घरच्यांसमोर व्हिडिओ शूट कसा करायचा तर ते स्वतःवरती डिपेंड आहे, घरचे कसे आहेत त्याच्यावरती. बाहेर गेल्यावर कसा शूट करायचा ते आपल्या कॉन्फिडन्सवर डिपेंड आहे. डेली कॉन्टेंट कसे शूट करायचे ते आपण काय विचार करतो याच्यावरती डिपेंड आहे. कोणता कॅमेरा यूज करते? मी कॅमेरा यूज करत नाही. सॅमसंग S22 अल्ट्रा हा एक सॅमसंग गॅलेक्सीचा फोन आहे, तर तो यूज करते. आणि युट्यूबचं चॅनल अनसक्सेसफुल होतं का? होऊ शकतं, कारण याच्यावरती मी भरपूर अशा माझ्या ओळखीच्या क्रिएटर्स बघितल्यात ज्यांनी 2-3 महिने केलं, एकदम प्रयत्न लावून केलं, पण नंतर विचार सोडून दिला. तर मी 3 वर्ष कुठेतरी 3-4 वर्ष कुठेतरी याच्यामध्ये प्रयत्न केले, तिथे यश मिळालं. त्यामुळे मेहनतच महत्वाची आहे इथे. आय लाईक युअर पर्सनॅलिटी, थँक्यू सो मच. क्रिएटिव्ह आयडिया. निवेदिता लक्ष्मी विचारतात, दी निगेटिव्ह थॉट्स ओव्हर थिंकिंग पासून तू स्वतःला फ्री कसं ठेवते? हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं. निगेटिव्ह गोष्टींचा जास्त विचार केला तर तशाच गोष्टी, निगेटिव्ह थॉट्स, त्या वाईब्स आपल्या युनिव्हर्समध्ये जातात, तशाच युनिव्हर्सकडून आपल्याला वाईब्स मिळतात. तर जेव्हा काही चांगली पुस्तकं आपण वाचतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला कळतात. द सिक्रेट ह्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतं. आणि त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून यायचे असतील तर तुम्ही कंटिन्युअसली वाईटच बघत असाल किंवा चुकीच्याच गोष्टी ऐकत असाल ना, तर
कदाचित तुमचं लाईफ ग्रो चांगल्या पद्धतीने कधीच होणार नाही, कारण त्याच गोष्टी ऐकण्याची सवय लागलेली असते बॉडीला, त्याच गोष्टी आपल्याकडे येत असतात आणि आपले विचार सुद्धा तसेच होतात. त्यामुळे तुम्हाला चांगलं म्हणजे ओव्हर थिंक करण्यापासून वाचायचं असेल तर चांगल्या गोष्टींची सवय लावणं गरजेचं आहे. म्हणजे थिंकिंग राईट पद्धतीने कसं करणं किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपलं थिंकिंग कसं असलं पाहिजे, तर ह्या गोष्टींसाठी वरून तुम्ही ओव्हर थिंक कमी करू शकता. आणि रियालिटी म्हणजे नामस्मरण किंवा योग ह्या गोष्टी तुम्हाला खूप मदत करतात ओव्हर थिंकिंग पासून. कारण प्रत्येकाला एकेकांना ते खूप ओव्हर थिंक करण्याचं असतं. म्हणजे काही काही जणांना असं असतं की ही चप्पल अशी वाकडी आहे, ती सरळ नाही झाली तर हे काहीतरी घडेल. हे सुद्धा ओव्हर थिंकिंग मी ऐकलेलं आहे की इतकं पण ओव्हर थिंकिंग करतात लोक. तर ते एक स्वतःला स्टॅबिलिटी येणं गरजेचं असते. जास्त नकारात्मक गोष्टींचा प्रभाव असेल तर असं ओव्हर थिंकिंग होऊ शकतो. धनश्री, माझ्या क्वेश्चनचा आन्सर नक्की दे. फाउंडेशनचा स्किन टोन कसा मॅच करायचा ऑनलाईन शॉपिंग करताना, ज्योती विचारतात. तर ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला टूल्स सुद्धा मिळतात की तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं म्हणजे फोटोचा एक भाग किंवा मी गार्नियरचा एक व्हिडिओ करताना तुम्हाला दाखवलं होतं की व्हर्च्युअल टूल असतो. तुम्ही लिटरली असे असतात कॅमेऱ्याच्या समोर आणि त्यांनी तो यूज करण्यासाठी दिलेला असून खूप सारे शेड तुम्ही स्वॅप करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला समजू शकतं. शक्यतो तुम्ही जर पहिल्यांदा फाउंडेशन घेत असाल तर एखाद्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही शेड बघा. म्हणजे इथे आपण लावून बघू शकतो, लावल्यानंतर ते स्मच केल्यानंतर आपल्या स्किन टोननुसार दिसलं तर तो शेड तुमचा आहे, किंवा इथे लावल्यानंतर थोडंसं स्मच करायचं तर तो शेड तुमचा आहे समजायचं. मग त्याच्यानंतर तुम्ही कधीही ऑनलाईन परचेस करू शकता, पण पहिल्यांदा घेताना तुम्ही ऑफलाईन जाऊन घ्या. धनु, तू प्रमोशनचे प्रोडक्ट सोडून खरे कुठले प्रोडक्ट वापरते ते जसे सांग, जसे फेस वॉश, शॅम्पू, कंडिशनर, सनस्क्रीन, लोशन, मॉइश्चरायझर. लोकांना असं का वाटतं मला काहीच माहित नाही. आता हे शालिनी यांनी विचारलेलं आहे की मी प्रमोशनचे प्रोडक्ट वेगळे असतात माझे किंवा रिअल वापरते ते वेगळे असतात. शक्यतो प्रमोशन्स असेच घेते जे ब्रँडेड असतात आणि त्यातले काही प्रोडक्ट्स मी सुद्धा वापरते. जसं डर्माकोचं मी प्रमोशन करते तर डर्माकोचं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मी वापरते. पॉन्ड्स जेलचं जे मॉइश्चरायझर आहे ते आणि डर्माकोचं मॉइश्चरायझर सेम वाटलं मला, म्हटलं डर्माकोचं सनस्क्रीन तर मी वापरतेच तर त्याच ब्रँडचं मी मॉइश्चरायझर वापरते, म्हणून सध्या ते 2 मॉइश्चरायझर, एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन द डर्माकोचं. त्याच्यानंतर शॅम्पू कंडिशनर इल्युविया म्हणून ब्रँड आहे, कारण माझ्या केस ट्रीटमेंटेड आहेत, तो आहे मला वाटतं तो ब्रँड, त्याचंच कंडिशनर वापरते. त्याच्यानंतर फेस वॉश ममाअर्थ व्हिटॅमिन सीचा फेस वॉश जो मला सूट झालेला आहे. मी मध्ये सिबामेडचा पण बघितला पण सिबामेड मला सूट नाही झाला त्याच्यामुळे. आणि असं काही नसतं की मी प्रमोशन करते म्हटल्यानंतर ते प्रोडक्ट खराब असतात असं नसतं, ते मी फक्त ते वापरत नसते. पण त्यातले जर मला आवडले तर मी ठेवून देते. आता मी सध्याच तन्वीला सुद्धा विश केअरचे शॅम्पू आणि सिरम दिलं, कारण माझा ट्रीटमेंटेड हेअर असल्यामुळे जे शॅम्पू मी वापरत होते तेही चांगलं होतं आणि हाही मला चांगला वाटला, मला इफेक्ट चांगला वाटला म्हणून तो तन्वीला दिला, कारण तिचे हेअर आता खूप फ्रिझी होत होते. फ्रिझी हेअरसाठी तो करेक्ट. लाईफ मोमेंट्स तुम्ही व्हिडिओ करण्याची प्रोसेस दाखवाल का? बिकॉज व्हायरल शॉर्ट्स करण्यासाठी काही ट्रिक्स असतात असं मी पाहिलं आहे. तर मी तुम्हाला एक सांगते की कुठल्याही ट्रिक्स वगैरे असतात व्हिडिओ व्हायरल करण्याचे, किंवा तुमचं थंबनेल आणि तुमचं टायटल हेच एक गोष्ट आहे तुमचे व्हिडिओज व्हायरल करण्यासाठी, बाकी दुसरं काहीच नसतं. थंबनेल क्लिकबेट जे म्हणतात ना त्यावरती सगळं डिपेंड असतं. आणि व्हिडिओ खूप जणी म्हणतात तुम्ही व्हिडिओ शूट कसा करतेस हे दाखव, तर प्रत्येकीचं ट्रिक वेगळं असतं आणि प्रत्येक जणीच ते तुमच्याशी शेअर करेल असं नाही. कपड्याच्या दुकानात कपड्याचं जिचं दुकान आहे ती असं सांगणार नाही की मी कपडा कुठून मागवते किंवा काय करते. तर जेवढं मला शेअर करता येतं तेवढं मी शेअर करू. हा प्रश्न मला खूप आवडलेला आहे. प्रतिभा शेळके, आत्ता कम्युनिटीला जो फोटो टाकला आहे तो कोणत्या मोबाईलवर काढला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर तो सॅमसंग S22 गॅलेक्सी, सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा ह्या फोनमधून काढलेला आहे आणि त्याच फोनमधून मी फोटोज काढते. मला आयफोन अजिबात आवडत नाही, म्हणजे सिक्युरिटी पर्पजसाठी चांगला आहे पण तसा मला तो का माहीत आवडत नाही. सॅमसंग मधून A1 फोटोज येतात. स्नेहा परत विचारतात ब्लॉगिंगचं इतके मोठे व्हिडिओज जे असतात ते सेव्ह करण्यासाठी किती स्टोरेजचं कार्ड यूज करतेस, किंवा यूज केल्यानंतर ब्लॉग्स सेव्ह करून ठेवतेस की डिलीट करतेस मोबाईलमधून? तर नाही, एकदा ब्लॉग अपलोड झाला की मी व्हिडिओज डिलीट करते, कारण 256 GB मेमरी आहे त्याच्यामुळे काही वर्थ इट वाटत नाही, म्हणून मी ते डिलीट करून टाकते व्हिडिओज. हा तर प्रश्न खूप जणींना असतो, तू कुठला फिल्टर यूज करते आणि कोणता मोबाईल यूज करते शूटसाठी? आता मोबाईलचं तरी सांगितलं. फिल्टर कोणताही नाहीये, पहिली गोष्ट कोणताही फिल्टर यूज केलेलं नाही. फक्त मोबाईलचं जे फेसचा स्मूथनेस असतो ना तो थोडासा वाढवलेला आहे. आता मी इथे तुम्हाला कमी करून दाखवते. आता अजिबात स्मूथनेस मी लावलेलं नाही, तर तुम्हाला आता थोडंसं रेड स्पॉट वगैरे दिसत असेल किंवा पिंपलचे थोडेसे स्पॉट दिसत असेल. आता मी तुम्हाला स्मूथनेस वापरून दाखवते, बाकी मी फिल्टर कोणतेही वापरत नाही.
10चा स्मूथनेस आहे, मी 5 वरती केलंय, तर बऱ्यापैकी फक्त मी कसं जे जास्त रेडनेस आहे तो तेवढा जावा, बाकी नॉर्मलच चेहरा वाटतो. तर सगळ्यांना वाटतं की मी फिल्टर वापरते, तर मी कोणतेही फिल्टर वापरत नाही. स्मूथनेस जो आहे तोच थोडा वाढवते, कारण माझे थोडेसे स्कार्स आहेत. मग अपीअरन्स आपला चांगला दिसावा, दररोज आपण मेकअप करू शकत नाही त्यामुळे. तर सॅमसंग गॅलेक्सीचा आहे, बाकी मी फिल्टर नाही. विंटरमध्ये हेअर लॉस होतो आणि स्किन डल होते, तू काय करतेस उपाय सांग ना, प्रज्ञा विचारतात. विंटरमध्ये शक्यतो तेल लावणं यापासून वाचते मी, कारण कोरडी त्वचा जेव्हा होते आणि तुम्ही तेल लावताय परत ते गरम पाण्याने वगैरे आंघोळ करतो, ते खूप मला वाटतं रिॲक्शन होतं थोडंफार. तर त्याच्यासाठी जेव्हा आंघोळ करणार असेल तेव्हा तासभर अगोदर तेल लावून स्काल्प क्लीन होईल अशा शॅम्पूने क्लीन करते, म्हणजे जो वापरते मी तो. शक्यतो शॅम्पू जो असतो तो स्काल्प क्लीन करण्यासाठी असतो, केसांसाठी एवढं लांब असं नाही करू शकत, फक्त स्काल्पसाठी. आणि फेस डल याच्यासाठी होतो कारण आपलं मॉइश्चर निघून जातं, त्यामुळे जास्तीत जास्त मॉइश्चराईज करणं स्किन खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच फेस वॉश करायचं, एवढंच करणं, तर आपली स्किन चांगली राहू शकते. आजच्या व्हिडिओचं मला वाटतं 2 पार्ट होतील, कारण प्रश्न खूप आलेले आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायचं मी प्रयत्न करेन. ह्या पहिल्या पार्टचा एक शेवटचा प्रश्न मी घेते, तो असा की तू बेबी गर्लसाठी चान्स घेणार आहेस का? तर घ्यायचा तरी आहे, पण सगळं व्यवस्थित झाल्यानंतर. सध्या हेल्थ इश्यूज खूप आहेत आणि अजूनही वय माझं गेलेलं नाहीये आणि घ्यायची इच्छा खूप आहे, पण ते डिपेंड आहे, कारण मला दत्तक घेण्याची जास्त इच्छा आहे मुलीला आणि ते प्रयत्न माझे सुरू आहेत. आणि त्यासाठी फ्लॅटचा विचार पण ह्यासाठीच झाला होता की जोपर्यंत चांगलं बॅकग्राऊंड असेल तोपर्यंतच मुलगी ते देऊ शकतात. खूप साऱ्या माहिती आम्ही काढली, तर ते एक राहतं. पण दत्तक मुलगी घेण्यासाठी सुद्धा खूप लोकांना समजवावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर असेल, कारण घरातलं इन्व्हायरमेंट चांगलं असेल, सगळे लोक तिला ऍक्सेप्ट करतील, तरच तिला छान इन्व्हायरमेंट मिळेल. आणि आम्ही गावाकडचे जास्त आहोत आणि त्याच्यामुळे कसं होतं की थोडंसं म्हणजे सगळ्यांनाच आपण ग्रँटेड घेऊ शकत नाही. मी अजून कुणालाही घरी विचारलेलं नाहीये, आता व्हिडिओ थ्रू पण बघतील सगळे. पण माझी स्वतःची इच्छा आहे, पण माझी इच्छा मी कुणावरती लादू शकत नाही. जर मला पॉसिबल नाही झालं मुलीला दत्तक घेणं, तर एखाद्या मुलीचं प्रॉपर शिक्षण करेन तिला, म्हणजे जिथं कुठे ती व्यवस्थित असेल तिथून लग्न वगैरे किंवा तिचं शिक्षण जे असेल ते करण्याला नक्कीच मला इच्छा आहे. पण सगळ्यात आधी माझं फायनान्शियल जे आहे ते स्टेबल झालं पाहिजे, तरच मी दुसऱ्याची हेल्प करू शकते. तर हा पार्ट आपण संपूया इथेच, कारण खूप मोठे मोठे प्रश्न आहेत आणि सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे देईनच. तुम्हाला कसा वाटला हा क्वेश्चन आन्सरचा पहिला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. कम्युनिटी पेजवरती अजूनही ओपन आहे कम्युनिटी पेज. आता जेव्हा सेकंड पार्ट येईल तेव्हा कम्युनिटी मी डिलीट करून टाकेन ती, तर मग तुम्ही अजून काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. मोस्टली व्हिडिओच्या बाबतीतले विचारा, बाकी कुठले नको. आपले हाऊस क्वीन फॅमिली किंवा माझ्या बाबतीतले, जास्त असे काही डीप पर्सनल वगैरे नको प्रश्न विचारायला. त्यासाठी ओके, बाय बाय.